नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 26 जून 2026 रोजी नांदुरा येथे मोहरमच्या निमित्ताने नांदुरातून सलोख्याचा संदेश। मासूम बालकांना शरबत वाटप, पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात जश्न ए मोहरम। नांदुरा शहरात जश्न ए मोहरम मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला। हजरत इमाम सय्यदना हुसेन इब्न अली अलैहिस्सलाम यांच्या पवित्र स्मरणार्थ मोहरम कमिटीच्या वतीने मासूम बालकांना शरबत वाटप करण्यात आले। या उपक्रमातून समाजात बंधुभाव, एकता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन खामगाव ॲडिशनल एसपी श्री पियुष जगताप तसेच नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री जयवंत सातव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी दोन्ही मान्यवरांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी हजरत इमाम सय्यदना हुसेन इब्न अली अलैहिस्सलाम यांच्या महान बलिदानाचे स्मरण करण्यात आले। इस्लामच्या इतिहासातील करबला येथील युद्धात हजरत इमाम हुसेन अलैहिस्सलाम यांनी सत्य, न्याय, मानवता आणि धर्माच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबासह सर्वोच्च बलिदान दिले। अन्याय, अत्याचार आणि हुकुमशाही पुढे कधीही झुकायचे नाही, हा संदेश त्यांनी आपल्या बलिदानातून संपूर्ण मानवजातीला दिला। त्यामुळे मोहरम हा केवळ शोकाचा दिवस नसून सत्य, त्याग, संयम, न्याय आणि मानवतेच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। हजरत इमाम हुसेन अलैहिस्सलाम यांचे बलिदान आजही सर्व धर्मीयांसाठी प्रेरणादायी मानले जाते। मोहरम कमिटीचे नवीन अध्यक्ष लतीफभाई बेपारी, अझहरभाई कुरेशी, समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष आझाद पठाण, समाजसेवक मुकर्रम भाई, आबिदभाई, जावेद शाह यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल खामगाव ॲडिशनल एसपी श्री पियुष जगताप आणि नांदुरा ठाणेदार श्री जयवंत सातव यांचे मोहरम कमिटीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले। तसेच उपस्थित नागरिकांनीही शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याचे दर्शन घडवत कार्यक्रम यशस्वी केला। जश्न ए मोहरमच्या निमित्ताने नांदुरातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला। धर्म कोणताही असो, सत्य, न्याय, त्याग, बंधुभाव आणि मानवतेची मूल्ये जपली तरच समाजात शांतता आणि ऐक्य कायम राहू शकते। हजरत इमाम हुसेन इब्न अली इब्न अबी तालिब अलैहिमुस्सलाम यांचे जीवन आणि बलिदान आजही याच मूल्यांची शिकवण देत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली।